तुमच्या बापाचं योगदान आहे हे आम्हाला मान्यच आहे, तालुक्याने मान्य करू नाही तर नाही करू, तुम्हाला सांगतो हे निसर्गाला मान्य आहे की गोविंद बापूंनी आदिनाथ सहकारी सहकार कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली, गोविंद बापूंनी कारखाना उभा केला, 22 वर्षे पायतान त्या माणसाने पायात घातलं नाही, साप चावले इचू चावले. आज तुम्हाला सांगतो तुम्ही 10 मिनिटं घराच्या बाहेर बिगर चपलीला जावा, तुमच्या डोळ्यात पाणी येईल. त्या माणसाने 22 वर्षे कशी काढले. गर्व आहे ना, अभिमान आहे ना आम्हाला. आमच्या तालुक्यातला एक नेता तुम्हाला सांगतो आदिनाथ कारखान्याची निर्मिती करण्यासाठी, कामगाराच्या हाताला काम आणि शेतकऱ्याच्या उसाला भाव मिळण्यासाठी 20 वर्षे अनवणी राहिला. अभिमान आहे आम्हाला त्या गोष्टीचा बापूचा. उलट माझं तर असं मत आहे की तुम्हाला सांगतो सहकार महर्षीचा पुतळा तिथं आहे ना, त्याच्या समोर तुम्हाला सांगतो बापूचा तेवढ्याच उंचीचा पुतळा त्या ठिकाणी बसवला पाहिजे. एवढं योगदान त्या माणसाचं आहे, मी नाहीच म्हणणार नाही. राजकारणात आबा माझा विरोधक आहे, परंतु बापूचं काम हे बापूचं कामच आहे, हे वास्तव आहे. बापूचं योगदान नसतं तर मला सांगा, साक्षात तुम्हाला सांगतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हातून मुलीचा कार्यक्रम झाला, पहिल्या पोत्या साखर पूजन झालं आणि पहिल्या साखर पोत्याच्या पूजनाला आल्यानंतर बोर्ड तुम्हाला सांगतो मोहिते पाटील गटाचं होतं, जगताबाजी 4च संचालक होते. आणि गोविंद बापूला तुम्हाला सांगतो चांदीच्या चपला घालून तुम्हाला सांगतो शरद पवारने त्यांचा सत्कार केला. मग पवार साहेबाला काय कळत नाही का कोणाचा बी सत्कार करायला? का केला सत्कार? त्यांना माहिती होतं ना योगदान आहे. आणि फेट्यावाला आणि पायात पायतान नसणारा आणि तुम्हाला सांगतो एसटीने प्रवास करणारा, मी तर म्हणतो महाराष्ट्रातला नाही देशातला पहिलाच चेअरमन आहे आणि त्याचं नाव गोविंद बापू आहे. हे वास्तव आहे, तुम्हाला सांगतो. हे मानलं पाहिजे, हे मान्य बी केलं पाहिजे, त्याच्याबद्दल दुमतच नाही. नारायण आबाचं माझं राजकारणात जमल नाही जमन, पण बापूविषयी तुम्हाला सांगतो शंका घेणारी माणसं निर्बुद्धच आहेत असं मला वैयक्तिक वाटतं.